नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. तर आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रेक्षको, आपल्या समाजाची खरी प्रगती ही युवकांमुळे होते. त्यांची ऊर्जा, कार्यक्षमता, कल्पकता यामुळे देशाची देखील प्रगती होताना आपल्याला दिसते. पण आजकाल युवकांमध्ये ताणतणाव, मानसिक स्वास्थ्याबद्दलचे काही समस्या, व्यसनाधीनता हे सगळ्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यासोबतच युवकांसाठी शिक्षण, आरोग्य आणि सगळ्यात महत्त्वाचं रोजगार हे सगळे आव्हाने त्यांच्या समोर उभी राहिली आहे. मग यासाठीच गरज आहे योग्य मार्गदर्शनाची आणि पाठिंब्याची. प्रेक्षको, युवकांना दिनचर्या, ऋतुचर्या, हेल्दी लाईफस्टाईल म्हणजेच नियमित आहार आणि विहारबद्दल पटवून देणे खूप महत्त्वाचे आहे. कारण एड्स, ट्युबरक्लोसिस, सबस्टन्स अब्यूज, HIV सारख्या समस्या त्यांच्यासमोर उभे राहत आहेत. प्रेक्षको, योग्य निदान आणि योग्य उपचारामुळे आपण एखाद्या युवकाचं भविष्य देखील वाचवू शकतो. युवकांना हेल्थ, एज्युकेशन, ब्लड डोनेशन, कॅम्प्स, सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजी याबद्दल प्रोत्साहित करणं तितकंच गरजेचं आहे. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आजचा आपला विषय ठेवलेला आहे. पहिल्यांदा आपण विषय बघूया. आजचा आपला चर्चेचा विषय आहे जागतिक युवा पंधरवडा भाग 3. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत एक नाही तर दोन प्रमुख पाहुणे. श्री उमेश घुगे सर, नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. आणि डॉक्टर नवनाथ निवृत्ती जाधव सर, नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर नवनाथ निवृत्ती जाधव सरांचा परिचय याप्रमाणे आहे. डेप्युटी डायरेक्टर केअर सपोर्ट आणि ट्रीटमेंट, मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटी या पदावर ते कार्यरत आहेत. डॉक्टर जाधव यांनी आपले वैद्यकीय शिक्षण MBBS LTMM हॉस्पिटल आणि पुढे MD पॅथॉलॉजी KM हॉस्पिटल येथून पूर्ण केले आहे. त्यांचा तब्बल 31 वर्षांचा मेडिकल ऑफिसर म्हणून अनुभव आहे. तेथून मेडिकल ऑफिसर झाल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर एप्रिल 2025 पासून MDACS मध्ये रुजू आहे. आरोग्य सेवा, मेडिकल मॅनेजमेंट, समाज हितासाठी त्यांनी भरपूर काम केलं आहे. श्री उमेश घुगे सर यांचा परिचय याप्रमाणे आहे. सर मास मीडिया जर्नलिझम आहेत, त्यासोबत उपसंचालक माहिती शिक्षण आणि संवाद MDACS या पदावर कार्यरत आहेत. सरांना 15 वर्षांचा HIV फील्डमध्ये अनुभव आहे. त्यासोबत HIV बद्दलची जनजागृती आणि युवकांना माहिती देखील सरांनी पुरवली आहे. 140 महाविद्यालयात रेड रिबन क्लब सरांनी स्थापन केले आहे. तसेच 250 महापालिका किशोरवयीन कार्यक्रम देखील सरांनी केले आहे. त्यासोबत सर NSS व्हॉलेंटियर आणि लीडर सुद्धा आहेत आणि युनिसेफ या ऑर्गनायझेशनशी सर अटॅच्ड आहेत. तर असे बहुगुणी पाहुणे आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्याकडे असा आहे उमेश सर, जागतिक युवा पंधरवडा साजरा करण्यामागचा उद्देश काय? जागतिक युवा पंधरवडा हा जगभरातील युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यांना सशक्त करणे आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय तसेच सांस्कृतिक विकासात त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे या जागतिक युवा पंधरवड्याचा प्रमुख उद्देश आहे. त्याचप्रमाणे युवकांच्या समस्या समजून घेणे, ज्यामध्ये बेरोजगारी, शिक्षण, मानसिक आरोग्य, लैंगिक समस्या, लैंगिक असमानता, हवामान बदल यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष वेधणे. तसेच युवकांमध्ये नेतृत्व कौशल्य विकसित करणे हा देखील या जागतिक पंधरवड्याचा युवा पंधरवड्याचा प्रमुख उद्देश आहे, ज्यामध्ये सामाजिक बदल घडवण्यासाठी युवकांना प्रेरणा देणे आणि त्यांना नेतृत्वासाठी तयार करणे. तसेच युवांमध्ये एकता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे, ज्यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण आणि संवाद साधण्याचे व्यासपीठ देणे हा एक प्रमुख उद्देश आहे. त्याचप्रमाणे सकारात्मक क्रिया उपक्रमांना चालना देणे, स्वयंस्फूर्तीने समाजात बदल घडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा यासाठी त्यांना प्रेरित करणे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये युवकांचा सहभाग वाढविणे, त्यामध्ये विशेषतः शिक्षण, लिंग समानता, आरोग्य आणि हवामान बदल यासारख्या कृतींमध्ये युवकांचा सहभाग वाढवणे. नक्कीच. नवनाथ सर, हे जे पंधरवडा आहे ते कधी आणि कसा सुरू झाला याबद्दल आम्हाला सांगा. जागतिक युवा दिन हा 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र
संघाची जेव्हा परिषद झाली तेव्हा त्यांनी 1999 साली प्रथम निर्णय घेतला की 12 ऑगस्ट हा जागतिक युवा दिन म्हणून साजरा करण्यात यावा. त्याच्यानंतर 2000 सालापासून आपण भारतामध्ये व इतर देशामध्ये त्याचं सुरुवात केली, साजरा केला सुरुवात केली. त्याच्या अगोदर आपल्याकडे काही संस्था होत्या जे नेहरू युवा केंद्र आहेत, 1972 साली स्थापन झाले होते. राष्ट्रीय सेवा योजना 1948 साली स्थापन झाले होते. आणि NCC हे असं नॅशनल कॅडेट कोर एक जे युवा छात्र छात्र सेना होती, 1948 साली सुरुवात झाली होती. तर या तिन्ही माध्यमातून या युवावरती कार्य सुरूच होते आपल्या याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जेव्हा सुरुवात केली तेव्हा राष्ट्रीय स्तरीय कार्यक्रम जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला आपण यामध्ये युवा मेळावे, चर्चासत्र, कार्यशाळा, नेतृत्व, उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षण असे कौशल्यासाठी कार्य करत असतो. नंतर जे युवकांचे जे संवेदनशील मुद्दे आहेत त्यामध्ये बेरोजगारी आहे, मानसिक आरोग्य आहे, पर्यावरण विकास आहे, शिक्षण, लैंगिक समता, डिजिटल साक्षरता. यामध्ये आपण सांस्कृतिक कार्यक्रम होतो, सांस्कृतिक नाट्य महोत्सव, संगीत कार्यक्रम. आणि याच्यामध्ये युवामध्ये या संस्था ज्या कार्य करतात त्यामध्ये आहेत त्या NGOज आहेत, म्हणजे गैरसरकारी स्वायत्त संस्था आहेत, NSS आहे, नंतर नेहरू युवा केंद्र आहे आणि NCC मार्फत या सगळ्या योजना राबवल्या जातात. मग हे जे कार्यक्रम आहे सर, तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणते कोणते कार्यक्रम येतात आणि हे आपण कसं म्हणजे सरकाराकडून कसं राबवलं जातं? यामध्ये आपण युवा मेळावे घेतो, चर्चासत्र ते करतो, कार्यशाळा ठेवतो. त्यामध्ये युवांना आपले जे विचार आहेत ते एक्सप्रेस करण्याची संधी मिळते व त्याच्यावरती सरकारनं आपण त्याबद्दल विचार करून त्याच्यामध्ये पुढची योजना राखू शकतो. नंतर जे सध्याचे मुलांचे सध्याचे प्रॉब्लेम आहे, बेरोजगारीचा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे की बेरोजगारी अशी आहे की शिक्षण आहे पण त्या शिक्षणाच्या दृष्टीने जसं ज्या प्रमाणात रोजगार उपलब्ध असायला पाहिजे तसे उपलब्ध नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची म्हणजे तुम्ही शिक्षण तुमच्याकडे आहे पण त्या शिक्षणाच्या पातळीचे तुम्हाला रोजगार मिळत नाही आहे. दुसरा मुद्दा असा आहे की तुमच्याकडे शिक्षण आहे पण रोजगारासाठी जे स्किलची आवश्यकता आहे ते स्किल तुमच्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. आणि त्याच्यामुळे मग मुलांच्यामध्ये जे मानसिक तणाव वाढतो आहे की आपलं शिक्षण आहे, सगळं आहे, पण आपल्याला रोजगार मिळत नाही, आपल्याला आर्थिक परिस्थिती खालावत आहे. त्याच्यासाठी हा जो एक प्लॅटफॉर्म आहे यातून मुलं आपले जे काही युवक आहेत आपल्या भावना व्यक्त करू शकतात आणि सरकारपुढे आपण मांडू शकतो. त्याच्यावर अभ्यास करून नंतर पुढे सरकार याच्या योजना तयार करू शकते. जसं की शिक्षण फार महाग झालेलं आहे सध्याच्या काळामध्ये की गरीब व्यक्तीला उच्च शिक्षण घेणं फार कठीण झालेलं आहे. तर शिक्षणाच्या बाबतीत ज्या मुलांचे प्रश्न एवढे मोठे आहेत की त्यामध्ये जे युवकांना काही लोकांना कर्जबाजारी होऊन शिक्षण घ्यावं लागतं. मग त्याचे रेट पण जास्त आहेत कर्जाचा सुद्धा. आणि हे सगळे जे समस्या सोडवण्यासाठी मग पुढे सरकारने काय याच्या पुढे उपाययोजना करावी. त्यासाठी हा जो उपक्रम आहे म्हणजे शक्यतच जे मानसिक तणाव मुलांमध्ये वाढतो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत आणि त्यांची जी शक्ती आहे शरीरामध्ये जे आहे त्याच्यामध्ये त्यांची अपेक्षा आणि त्यांचे असलेले कौशल्य यामध्ये फार तफावत आहे. तर याची कुठेतरी आपल्याला जळण सांगड घालायची आहे जेणेकरून युवामध्ये त्या कौशल्य निर्माण होईल आणि ते चांगलं त्यांनी रोजगार करू शकतील. नक्कीच. म्हणजे उच्च शिक्षण तर सर महागच आहे पण त्यासोबत जर आपण बघितलं लहान मुलांचं शिक्षण पण खूप महाग होत चाललं आहे. म्हणजे एक उदाहरणार्थ मी ऐकलं होतं की 6 वर्षांच्या मुलांसाठी पण 1 लाखपर्यंतची प्रायव्हेट शाळेमध्ये फीज आहे. तर यासाठीच आपल्याला गरज आहे की सरकारचे जेवढे शाळा आहेत त्यांनाच आपण दिवसेंदिवस डेव्हलप करत जाणं, त्यामध्ये शिक्षणाची जी पात्रता आहे ती चांगली करणं. बराच वॉइड अजून आहे. उमेश सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे 3 जे आव्हान आहे हे बऱ्याचशा युवकांपुढे उभं राहिलेलं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की शिक्षणाबद्दल तर ठीक आहे पण रोजगार खरं कमी आहे की रोजगार आहे पण तो पोचत नाही आहे? यामध्ये मी असं सांगेल की रोजगार आहेत परंतु त्या रोजगाराच्या दृष्टीने जे कौशल्य पाहिजे किंवा जे स्किल पाहिजे ते कमी पडतंय कुठेतरी. म्हणजे रोजगारासाठी आवश्यक कौशल्य कमी असल्यामुळे युवकांपर्यंत त्या संधी पोहोचत नाही आहेत. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये रोजगार संधीचा खूप कमी अभाव आहे. बेरोजगारी जास्त असल्याकारणाने शिक्षण घेतल्यानंतरही नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत.
तसेच हे सर्व जे आव्हाने आहेत हे आपल्या देशाच्या तसेच जगाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यानंतर अर्थसहाय्य नसलेले शिक्षण देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ज्यामध्ये उच्च शिक्षणासाठी वाढती फी, त्यानंतर शिक्षण घेत असताना आर्थिक मदतीचा अभाव खूप कमी आहे. त्यानंतर अस्थिर अर्थव्यवस्था आणि महागाईमुळे नोकरी असली तरी युवकांना खर्च भागवणे खूप कठीण जात आहे. त्याच्यामध्ये नोकरी असली की घर घेणे आहे, बचत करणे, गुंतवणूक करणे यासारख्या गोष्टी कठीण होत चाललेल्या आहेत, ज्यामध्ये तसेच उद्योजकतेसाठी काही अडथळे तयार होत आहेत. आता भारत सरकार खूप चांगले चांगले उपक्रम राबवत आहे. स्टार्टअपसाठी खूप सारे भांडवल युवकांना उपलब्ध करून देत आहेत. तरी ते भांडवल कशा प्रकारे मिळवायचं आणि कशा प्रकारे ते आपण आपल्या स्टार्टअपमध्ये वापरायचं याच्याबद्दलची जागरूकता युवकांमध्ये कमी आहे. त्याच्यामुळे देखील खूप मोठी आव्हाने आपल्या युवकांसमोर उभी राहत आहेत. त्यानंतर मार्केटमध्ये स्पर्धा आणि टिकाव धरण्याची कसर देखील आपल्या युवकांसमोर ही एक मोठी आव्हान आहे. त्यामध्ये आर्थिक आव्हाने हे झाली, तर सामाजिक आव्हाने अशी आहेत की किंवा मानसिक आव्हाने, मानसिक आरोग्याच्या समस्या यामुळे वाढत आहेत, जेणेकरून तणाव, नैराश्य, आत्महत्येची वाढती प्रवृत्ती युवकांमध्ये येत आहे. म्हणजे बेरोजगारी असल्यामुळे तणाव वाढत आहे, त्यामुळे नैराश्य येत आहे. त्यानंतर सामाजिक दबाव आणि स्पर्धा देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. अपयशाची भीती आहे युवकांना, कारण या आता सामाजिक स्पर्धा जी एवढी वाढलेली आहे प्रत्येक युवकांमध्ये किंवा प्रत्येकामध्ये, त्यामुळे अपयशाची भीती एक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मानसिक आरोग्याविषयी जागरूकतेचा अभाव युवकांमध्ये कमी आहे, ज्याच्यामुळे आत्महत्येचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यानंतर डिजिटल व्यसन आणि सोशल मीडियाचे दडपण खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आजकाल कोणाच्याही भावना कधीही दुखू शकतात. त्यामुळे युवकांनी जागरूक राहून त्यांना जे येणारे पोस्ट आहेत किंवा त्यांना जे येणारे जे काही मेसेज आहे, संदेश आहेत, ते त्यांनी 10 वेळा पडताळून नंतरच ते पुढे फॉरवर्ड केले पाहिजेत. किंवा जे जर त्यांनी पडताळले नाहीत आणि पुढे फॉरवर्ड केले तर समाजामध्ये वेगवेगळे प्रकारचे गोष्टी घडत असतात, जसे की मोर्चे निघतात, त्यानंतर दंगली घडतात. एका पोस्टमुळे, म्हणजे आपण नेहमी बघतो की एखाद्या पोस्टमुळे कुठल्या ना कुठल्या भागामध्ये दंगली झालेल्या आहेत किंवा मोर्चे निघालेले आहेत. तर त्याबाबत देखील युवकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. तसेच फेक न्यूज आणि माहितीचा अतिरेक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यानंतर लैंगिक समानतेची कमतरता देखील आहे. महिलांना शिक्षण करिअरमध्ये अद्यापही अनेक अडथळे आहेत. तसेच आपल्या समाजात LGBTQIA+ समुदायासमोरील सामाजिक भेदभाव हे देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्या समाजामध्ये देखील स्टिग्मा आणि डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव वगैरे जास्त आपल्याला दिसून येतो. तसेच ग्रामीण आणि शहरी दरी देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे, ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान यामध्ये असमतोल आहे. म्हणजे शहरी भागामध्ये जे इझिली अवेलेबल होतं तेच आपल्याला ग्रामीण भागामध्ये अवेलेबल होताना किंवा त्यांना मिळताना, युवकांना मिळताना दिसत नाही. तसेच ग्रामीण युवांसाठी पुरेशा संधींचा अभाव आपल्याला दिसून येतो. तर ही आव्हाने खूप मोठ्या प्रमाणात आपल्या युवकांसमोर आहेत. नक्कीच तुम्ही स्पर्धेचा उल्लेख केला, पण युवकांपेक्षा मी असं बघण्यात येतं की पालकांनाच खूप जास्त टेन्शन असतं की ही एक्झाम क्रॅक झाली पाहिजे. पालकांचा काय वाटा असतो त्यांच्या भविष्यात ते आपण चर्चा करणारच आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत उमेश घोगे सर आणि नवनाथ जाधव सरांसोबत. नवनाथ सर, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा म्हणजे आत्ताच आपण बघितलं की नीट ही जी परीक्षा होती, जी मेडिकल एंट्रन्स टेस्ट असते, ती खरं तर खूप कठीण असते. आणि यावर्षीचा जो फिजिक्सचा पेपर होता तो अत्यंत कठीण आलेला. आणि साधारण 25 लाख लोक ही एक्झाम देतात आणि 10,000 काहीतरी मेडिकल सीट्स आहेत. त्यामुळे शिक्षण करणं पण खूप कठीण झालं आहे. म्हणजे इच्छा असून पण आपण त्या सीटपर्यंत पोहोचू शकत नाही, स्किल असूनसुद्धा. आणि बरेचसे असे काही विषय आहे ज्यामध्ये पालकांचा म्हणजे युवकांसाठी खूप मोठा वाटा असतो. म्हणजे पॅरेंट्सचा रोल काय आहे युवकांसाठी, पॅरेंट्सचा रोल इन डेव्हलपमेंट? पालकांचा सहभाग हा मुलांच्या डेव्हलपमध्ये फार महत्त्वाचा आहे. सुरुवातीपासून, लहानपणापासून त्यांनी मुलांना सक्षम बनवलं पाहिजे.
एक आत्मनिर्भर बनवलं पाहिजे. आता सुरुवात उदाहरणार्थ घेऊया आपण. मुलं जेव्हा शाळेत जातात त्यावेळेला मुलांना शाळेमध्ये प्रश्न विचारले जातात अभ्यासासाठी, तर पॅरेंट त्याच्याकडे गाईड आणून देतात. त्या गाईडमध्ये तुम्हाला प्रश्न मिळतात, उत्तरं मिळतात. मग ते मुलं मग ते प्रश्न उत्तरं पाठ करतात, त्यांनी उत्तर तसे परीक्षेत देतात, चांगलं उत्तर, त्यांना मार्क्स चांगले मिळतात. पण जर त्या मुलाने पूर्ण धडा वाचला, त्याचा अवलोकन केलं, त्याचा विचार केला, तर त्याची जी विचार करण्याची क्षमता वाढते, की रिझनिंग वाढतं मुलांमध्ये. मी काय उत्तर देतो आहे, काय करतो आहोत, म्हणजे त्याच्यानंतर जे उत्तर देईल त्याच्यामध्ये त्याची विचार क्षमता, आपण जर त्यांना आपण रेडीमेड उत्तर जर दिलं होतं त्यांची आपण विचार क्षमताच बंद करतो आहोत. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे टाळलं पाहिजे. आता पॅरेंट्स आपण म्हणाल की त्यावेळेला उत्तर द्यायला पाहिजे, उत्तर परफेक्ट आलं पाहिजे, जास्त मार्क्स मिळाले पाहिजे, खरी गोष्ट आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जर आपण तो विषय समजलाच नाही आहोत, फक्त आपण ते विषय फक्त पाठांतर करून त्याचे उत्तर देत आहोत, तर त्याच्यामध्ये काय त्याला अर्थच नाही. दुसरं म्हणजे तुम्हाला तसं हवं आहे तर तुम्ही नंतर त्याचं गायडन्स घेऊ शकता की उत्तर कसं आपण अजून चांगलं करू शकतो, हे उत्तरू शकतो. हे एक उदाहरण झालं. दुसरी गोष्ट म्हणजे पॅरेंटिंग करताना पॅरेंटना फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्या स्वतः आपण किती करतो आहोत, स्वतः आपण ज्या जातीने वागतात मुलांसोबत, ते मुलं तेच कॉपी करत असतात. तुम्ही मुलांना सांगणार आहे, तुम्ही करणार आहे. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुम्ही सांगणार TV बघू नका, मोबाईल बघू नका, आणि तुम्ही पॅरेंट्स आपल्या TVवरती मोबाईलवरती 24 तास बसलेले असतात, मुलांना सांगणार तुम्ही मोबाईल बघू नका. तसं नाही. तुम्ही जो मोबाईल हातामध्ये घेतला नाही तर मूल बघत असतो, पॅरेंट मोबाईल बघत नाही, तर ते पण बघणार नाहीत. दुसरी गोष्ट, मुलांच्या समस्या असतात. आता समस्यावरती आपण विचार केला तर बऱ्याचशा छोट्या मोठ्या चुका मुलांकडून होत असतात. तर पॅरेंट याच्यावर किती बाऊ करायचा. महत्त्वाचं म्हणजे मुलांनी चूक केली तर त्याच्याबद्दल तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की काही पॅरेंट्स आपल्या त्या मुलाच्या चुकींची वाच्यता सगळ्या समाजासमोर करतात, मित्रांसमोर करतात, नातेवाईकांसमोर करतात. तर त्यामुळे मुलांना असं मुलांच्या मनामध्ये एक न्यूनगंड निर्माण होतं. त्यांना मनामध्ये थोडीशी भीती निर्माण होते, एक त्यांचा कॉन्फिडन्स निघून जातो पूर्णपणे. तर पॅरेंटने समजा मुलांनी चूक केली तर त्याला बाजूला घेतलं पाहिजे, त्याच्याशी एकांतामध्ये बोलायला पाहिजे. ते समस्या काय आहे ते समजलं पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे. ना की सगळ्यांसमोर तुम्ही सगळ्यांसमोर बोलणार तर मग मुलांच्या मनात सगळ्यात बघणार की त्यांचा मुलगा काय आहे. तर सगळ्यांसमोर बोलता तुम्ही मुलांशी चांगलंच बोललं पाहिजे. माझा मुलगा, माझी मुलगी या जगात सगळ्यात सुंदर आहे, सगळ्यात छान आहे, त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, स्वात सुंदर आहे. आणि त्यावेळेला त्यांच्यात मग चुका सामर्थ्यात त्या तुम्ही त्याच्या बसून त्याच्याशी बोला. तुम्ही त्याला सांगा, बाळा हे ठीक नाही आहे, तुम्ही हे याच्या गोष्टीबद्दल करू नको. तुम्ही त्याची चर्चा करू शकता आणि त्यांना उपाय शोधू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे करिअरबद्दल पण असं होतं की बऱ्याच वेळा पॅरेंट्स मुलांच्यावर प्रेशर टाकत असतात. तुला एवढे मार्क्स मिळाले पाहिजे, तुला हे झालं पाहिजे, तू हेच करायला पाहिजे. पण ते चुकीचं आहे. आता ते ज्यावेळेला आपण मुलांचे प्रेशर टाकतो मार्क्ससाठी, मुलं अभ्यास करतात बऱ्याच वेळेला त्यावेळेला त्या टेन्शन घाले, ते नीट ते आपल्या स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाहीत, परीक्षा नीट देऊ शकत नाहीत, उत्तर देऊ शकत नाहीत. मग त्यामुळे त्यात बऱ्याच वेळा फेल्युअर निर्माण होतं. पण मुलांना समजा आपण समजावून सांगितलं मुलांना की बाबा तो अभ्यास कसा करायला पाहिजे, त्याची क्षमता किती आहे, त्याची आकलनीय क्षमता किती आहे, तो किती वेळ अभ्यास करू शकतो, तो किती उत्तर देऊ शकतो, कुठपर्यंत करू शकतो, ह्या सगळ्याचं आपण आकलन केलं पाहिजे. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळेला आपण मुलांना स्वतः अभ्यास करण्यासाठी, तर त्यामध्ये त्याची कुवत बघायला पाहिजे, त्याची किती अक्षमता आहे ते कळायला पाहिजे. कारण मुलांचे प्रेशर टाकला पाहिजे. प्रेशरमुळे काय मुलांना टेन्शन वाढतं, स्ट्रेस वाढते. त्यांना वाटतं की आपण या जगामध्ये काय आपलं काही जास्त चालत नाही आहे, पॅरेंटची अपेक्षा आहे की आपण हे करायला पाहिजे, आपण करू शकत नाही आहे. मग ते मुलं डिप्रेशन जातात मग त्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये कोणाची वाच्यता करू शकत नाही की त्यांना डिप्रेशन आले, बोलू शकत नाहीत. मग ते मुलं आपल्या आतल्या आत त्यांचं मन कुळत असतं आणि त्याच्यातून बऱ्याच समस्या निर्माण होतात. त्यामध्ये सध्याच्या काळामध्ये जवळजवळ 90% मुलांच्यामध्ये जे अडोलसंट म्हणजे मुलं म्हणतो आपण, त्याच्यामध्ये तेच मानसिक आजार जे आहेत, ते एन्झायटी, स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जर पॅरेंटने त्यांना जर आपण जर नीट सपोर्ट नाही केला तर त्याच्यातून अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. तर पॅरेंटिंग हे फार महत्त्वाचं आहे. पॅरेंट्सने आपल्या मुलांना समजून घेतलं पाहिजे. आपण त्या ठिकाणी असतं काय केलं असतं, आणि आपणही लहान मुलं होतो, ते आपल्या वेळेला आपण कसं होतं आणि आपली मुलं कशी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जर चांगला समन्वय साधला तर पॅरेंटही चांगलं होतं आणि मुलं तुमचे मित्र होतात. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला जर तुम्ही मुलांची नेहमीच चिडत असाल, रागवत असाल, ओढत असाल तर मुलं तुमच्याकडे येणारच नाहीत. समजा त्यांच्याकडे काही समस्या असेल तर ते त्याची वाच्यता करणार नाही का, मला माझी आई ओरडणार की बाबा ओरडणार आहेत किंवा काहीतरी असंच होणार आहे. तर मग समस्येबद्दल मुलं बोलणार नाही तुमच्याशी कधीच. तर त्यासाठी तुम्हाला मुलांशी त्यांच्या कराने घेऊन, त्याच्याशी बोलून, त्या प्रेमाने बोलून, त्याच्याशी वागून, त्याला समजावून सांगून बोललं पाहिजे. मग मुलं पण आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि मग मुलं आपल्याशी चांगलं बोलायला लागतात. सुद्धा त्यांनी काही चूक जरी केली असेल तर आपला मुलगा स्वतःहून सांगतो, पप्पा मी याची चूक केलेली आहे आणि मला हे बरोबर वाटत नाही. दुसरं करिअरबद्दल पण असं आहे की कुठलाही निर्णय क्षमता मुलांना देत नाही आहोत आपण. निर्णय कसे घ्यावेत,
काय सांगत नाही. पण काय होतं, हे कर ते कर, तसं नाही आहे. एखादा विषय असेल त्या विषयाबद्दलची पूर्ण माहिती मुलांना दिली पाहिजे. माहिती दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पर्याय ठेवले पाहिजे. पण हे असं, हा जो विषय आहे तू हा केला तर तू ह्याच्या असं करू शकतोस. म्हणजे कुठलाही समजा शिक्षणाबद्दल असेल किंवा एखाद्या कुठल्या गोष्टी खेळाबद्दल असेल, तर मुलांना आपण हे पर्याय दिले पाहिजेत. आपण त्यांना माहिती पण दिली पाहिजे, जेणेकरून मुलं समजतील त्यांच्या हिशोबात, त्यांच्या कुवतेनुसार, आणि मग त्यांना पर्याय दिले पाहिजे. पर्याय नंबर 1 ह्याचे दुष्परिणाम हे त्याचा फायदा आहे. पर्याय नंबर 2 त्याचा दुष्परिणाम हा त्याचा फायदा आहे. पर्याय नंबर 3 असे त्याच्यामध्ये पर्याय ठेवा आणि मग मुलांना निर्णय घेऊ द्यात की मला आयुष्यात पुढे काय करायचं आहे. तर त्याचे दुष्परिणाम त्यांना माहिती आहेत, परिणाम माहिती आहेत, फायदे माहिती आहेत, तोटे माहिती आहेत. त्यामुळे मुलाची निर्णय क्षमता जेव्हा वाढेल तेव्हाच मुलं आपले आत्मसमृद्ध होतील आणि स्वतःच आत्मनिर्भर होतील. आणि आपण पॅरेंटिंग लक्ष ठेवलं पाहिजे की आपण किती वर्ष मुलांबरोबर असणार. आपल्या वयाच्या 30व्या वर्षी मुलांना आपण जन्म देतो. आपण निश्चितच जर पूर्ण आयुष्य जगलो तर 30 वर्ष आधी म्हणणार आहोत. आपण आपल्या मुलांना पूर्णपणे कंटिन्युअस आपण त्याचं आयुष्य सांभाळू शकत नाही ना. तर मुलांना लवकरात लवकर अगदी कमी वयातच, म्हणजे जसं त्याच्या कुवतीनुसार त्यांची निर्णय क्षमता वाढवली पाहिजे. त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याची कुवत वाढवली पाहिजे. ज्यावेळेला मुलं आपले स्वतःचे निर्णय घ्यायला सुरुवात करतील त्यावेळेला मग पॅरेंटने पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. त्यांचे निर्णय चुकीचे होत असतील त्यांच्या समजावून सांगितलं पाहिजे आणि त्यांना पर्याय दिले पाहिजेत की हा निर्णय हा तू पर्याय घेऊ शकतो, याच्यावर हा निर्णय घेऊ शकतो. त्याच्यामुळे मुलांची तर आपलं एक चांगलं संगोपन होतं, मुलांशी चांगला सुसंवाद होतो. मुलांना समजतं की माझे पॅरेंट्स माझ्याबरोबर आहेत, मला सांभाळून घेत आहेत आणि मला पण हे चांगलं केलं पाहिजे. तर हे जे पॅरेंटिंगचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि सगळ्या पॅरेंटने याच्याबद्दल विचार केला पाहिजे की आपण मुलांशी अशा चांगलं वागलं तर आपण चांगला देश घडवू शकतो, चांगले नागरिक घडवू शकतो आणि आपली मुलं फार आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतील. नक्कीच. खूप छान प्रकारे तुम्ही आम्हाला हे पटवून दिलं की पॅरेंटिंगचा कसा युवकांसाठी रोल आहे. सर, आपल्याला एक फोन आलेला, मंगल आपटे बोलत होते पुण्यावरून. त्यांचा प्रश्न असा होता की HIV जे पेशंट्स असतात, HIV ग्रस्त जे मुलं असतात किंवा युवक असतात, तर त्यांचं मानसिक स्वास्थ्य कसं असतो किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सुरुवातीला तर प्रश्न असा असतो की हा आजार मला झालाच नाही, मला कसा होऊ शकतो, हा प्रश्न मनामध्ये असतो. आणि ज्या तऱ्हेने आपल्याकडे सध्या पूर्वीच्या काळी जास्त त्याबद्दल काही माहिती नव्हती, सध्या माहिती होत असते, त्यामुळे लोकांना भीती वाटते मनामध्ये की आता हा जो आजार झालेला आहे तर ह्या आजारामुळे आपलं आयुष्य संपलेलं आहे. तर त्याची मानसिकता पहिले सुरुवातीला त्यांना फार टेन्शन असतं, स्ट्रेस असते, एक हेटेड असतं मनामध्ये, रिजेक्टेड असतं. आणि त्याच्यानंतर जो ह्याबद्दल जर माझ्या या आजाराबद्दल जर लोकांना समजलं तर मग लोक काय म्हणतील, माझ्या घरचे काय म्हणतील, माझे नातेवाईक काय म्हणतील, मित्रमंडळीमध्ये काय होईल. कारण काय झालेलं आहे की आपला हा जो आजार होतो त्याचे प्रसार माध्यम, त्याचा जो प्रसार होतो त्याला भरपूर काही मार्ग आहेत त्याच्यामध्ये. पण सध्या कसं आहे, याच्याशी एक शारीरिक संबंध ह्याच्याशी जोडला जातो, त्याच्यामुळे सोशल टाबू निर्माण होतं. ह्याचं म्हणजे आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा HIV होतो त्याचा कॅरेक्टर काय असेल, त्याचे अनेक व्यक्ती संबंध आहेत का किंवा विवाहबाह्य संबंध आहेत का, तर त्याच्यामुळे ती मानसिकता फार वाईट होत असते. बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांना एकतर मुलांचं कोणाचं HIV टेस्टिंग करण्याच्या अगोदर टेस्ट काउन्सिलिंग म्हणतात, ते करायला पाहिजे. म्हणजे की त्या व्यक्तीला आधी आपण पूर्णपणे HIV बद्दल माहिती दिली पाहिजे. माहिती दिल्यानंतर त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की हे HIV समजा झालाच कुठल्या व्यक्तीला तर ते काही आयुष्याचा शेवट नाही आहे, त्याच्यावरती उपाययोजना आहेत आणि आपण ह्याचा प्रसार करून थांबू शकतो हे सांगायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड प्री टेस्ट काउन्सिलिंग. त्याच्यानंतर ज्यावेळेला पेशंट आणि त्यावेळेला आपण दुसरे म्हणजे कसं आहे की HIV टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला कुठल्याही व्यक्तीची संमती लागते, त्याशिवाय कोणाची आपण HIV टेस्टिंग करू शकत नाही. संमती घेतल्यानंतर ते टेस्टिंग होतं, नंतर ते सुद्धा त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला त्याचं पोस्ट टेस्ट काउन्सिलिंगमध्ये त्याला या आजाराबद्दल माहिती अगोदर दिलेलीच असते. पण त्याला सांगितलं जातं की तू घाबरायचं कारण नाही, तुम्ही जर रेग्युलर जे औषधं घेतलीत HIVची तर तुम्हाला त्याचा भीतीची काही कारणच नाही आहे. मग त्याच्यानंतर मग त्यांना पुन्हा तो जो ज्याला HIV होतं त्याला आम्ही ART सेंटर जिथे म्हणतो, अँटी रिट्रोवायरल थेरपी सेंटरला लिंक करतो. तिथे आमच्याकडे केअर कोऑर्डिनेटर असतात, काउन्सिलर असतात, डॉक्टर असतात, फार्मासिस्ट असतात, लॅब टेक्निशियन असतात, ते येतात. तेव्हा तिथे त्याचं काउन्सिलिंग होतं की जेणेकरून ह्याचं काउन्सिलिंग फार महत्त्वाचं आहे. या आजारामध्ये जर आपल्याला या आजार थांबवायचा आहे, त्याची जर प्रसार थांबवायचा आहे किंवा जर लोकांचं स्वास्थ्य चांगलं ठेवायचं आहे किंवा लोकांना ट्रीटमेंटशी आधारण ठेवायचं आहे तर काउन्सिलिंग गरज आहे. त्यांना माहिती फक्त माहिती देऊन फायदा नाही आहे, त्याचं एंगेजमेंट झालं पाहिजे.
तर मी पण ज्यावेळेला आमच्या ART सेंटर केंद्रामध्ये जातो, काम करतो, माझ्या सगळ्या स्टाफशी बोलतो, त्यांना म्हणतो की पेशंटला असं आता थोडंसं वेगळं बोलतो की ज्यावेळेला एखादी मुलगी माहेरी येते, तिला कशी माहेरची ओढ असते, तसं माझे जे पेशंट आहेत, HIV चे पेशंट आहेत, जे माझ्या अंडर जे 20 ART सेंटरचा इन्चार्ज आहे, डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम करतो मी. तर मी म्हटलं माझा जो रुग्ण येईल तिकडे, तर तो त्या रुग्णाला वाटलं पाहिजे, त्याची जशी भावना झाली पाहिजे की मला टेन्शन आलं, स्ट्रेस आली आहे, मी जातो ART सेंटर जाऊन भेटतो. म्हणजे जशी एखादी मुलीला माहेरची ओढ असते, त्याप्रमाणे माझे जे सगळे जे पेशंट आहेत त्यांना तिथे त्याची ओढ झाली पाहिजे, तिथे ते आले पाहिजे. तर अशा तऱ्हेने जर पेशंटची काळजी घेतली तर पेशंटचं मानसिक स्वास्थ्यही चांगलं राहतं आणि शारीरिक त्याच्यानंतर ते औषधं पण घेत राहतात रेग्युलर. आता याच्यामध्ये मला पुढे सांगायला असं वाटतं की ज्यावेळेला पेशंट जेव्हा औषधं घेत असतो रेग्युलरली, त्याचा आम्ही अगोदर CD4 टेस्ट काउंट करतो. त्याचा CD4 काउंट चांगला असेल तर त्याला आपण औषध चालू करतो, कमी तरी चालू करतो. नंतर त्याचं आपण 6 महिने व्हायरल लोड टेस्टिंग करत असतो. तर CD4 टेस्टिंग केल्यानंतर मग पेशंटला आपण पूर्वीच्या काळामध्ये त्याचं CD4 काउंट कमी असेल तर त्याला पेशंटच्या बाकीच्या कॅटेगरायझेशन वेगळं 1, 2, 3, 4 कॅटेगरी पेशंटचं कॅटेगरायझेशन केलं जातं. CD4 काउंट चांगला असेल तर पेशंट कॅटेगरी 1 मध्ये जातो, पेशंटला औषध चालू करतात. त्याच्यानंतर पेशंटच्या आपण ते OI बद्दल बोलत असतो, ऑपॉर्च्युनिटी इन्फेक्शन, जे HIV जो पेशंटला होतं त्या HIV मुळे पेशंटला त्याची जी प्रतिकारशक्ती, रोग प्रतिकारशक्ती कमी होत असते, त्याच्यामुळे इतर रोग होत असतात, त्यासाठी त्याचा करत असतो. आणि जर पेशंटने जर रेग्युलर औषधं घेतली तर पेशंट कोणी सांगू शकता नाही की याला HIV झालेला आहे म्हणून, आणि एवढं चांगल्या तऱ्हेने आयुष्य जगू शकतो, अगदी हेल्दी आयुष्य जगू. फक्त त्या व्यक्तीने रेग्युलरली औषधं घेतली पाहिजेत, चांगला व्यायाम केला पाहिजे, चांगलं अन्न घेतलं पाहिजे, शरीराची काळजी घेतली पाहिजे. दुसरा म्हणजे तशा व्यक्तीची एक जबाबदारी पुढे अशी होते की त्यांनी हा जो रोग आपल्याला झाला त्याचा प्रसार थांबवला पाहिजे, त्याच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे. असं असून आपण कशा तऱ्हेने ज्या जोखमीच्या ज्या गोष्टी आहेत इतर लोकांना होऊ नये म्हणून त्याच्याबद्दलही त्यांनी सांगितलं पाहिजे. दुसरं म्हणजे HIV मध्ये आमच्याकडे जे पिअर सपोर्ट ग्रुप आहेत, म्हणजे ज्या व्यक्तींना HIV झालेला आहे तशा व्यक्तींशी आम्ही त्यांची भेट घडवून देतो की बघा ही व्यक्ती त्याला HIV झालेला आहे आणि ही व्यक्ती चांगल्या तऱ्हेने अजून HIV होऊन पण त्याचं औषधं घेत आहे रेग्युलरली, त्याचं चांगलं आयुष्य चाललेलं आहे. आणि ज्यावेळेला एखादा HIV बाधित रुग्ण ज्याच्यामध्ये म्हणायचा प्रश्न असा होता की त्यांच्याकडे जो युवामध्ये आहे HIV झालेला आहे, ज्यावेळेला एखादा युवा जो मनातून भीतीला असतो, खचलेला असतो, तो जेव्हा एखाद्या HIV बाधित रुग्णाला भेटतो की ज्याचं आयुष्य चांगलं चाललेलं आहे, तो एकदम हेल्दी आहे, तर त्यावेळेला त्याचे बऱ्यापैकी जवळ 50% त्याचं टेन्शन कमी होऊन जातं. आणि ज्यावेळेला तो औषधं घेतो आणि आमचं समुपदेशन केलं जातं, आमच्याकडे काउन्सिलिंग केलं जातं, त्यांचे डॉक्टर त्यांचे चांगले बोलतात, त्यांच्यात चांगला सांगतात, आमचे काउन्सिलर संस्थांचे बोलतात, आमचे ORW आहेत, केअर कोऑर्डिनेटर, म्हणजे याच्यामध्ये एवढी मोठी यंत्रणा आहे, ते सगळी तुमच्या सेवेसाठी आहे. तर कुठल्याही व्यक्तीला समजा जर असं काय शंका असेल की मला HIV झाला असेल, की शक्यता आहे किंवा जोखमीचे काही गोष्टी घडल्या असतील, काय झालं असेल, किंवा त्याचं काही HIV साठी जर त्याला त्याच्या लक्षणं दिसली तर त्याने जवळच्या ICTC केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. तपासणी केल्यानंतर पुढे त्याच्यानंतर समजा जर त्याचा रोग नसेल तर त्यांना त्याची माहिती दिली जाते, आणि असेल तर त्यांना आम्ही ARTशी लिंक करतो. ART सेंटर म्हणजे अँटी रिट्रोवायरल थेरपी म्हणतो, जे आमच्या HIVच्या पेशंटला मी औषध देतो त्याच्यात लिंक करतो. त्यांना तिथे औषधं मिळतात रेग्युलरली. आणि त्याच्यामध्ये एवढं आहे की जेव्हा एखादा पेशंट सुरुवात असते त्याला आमचे जे काउन्सिलर असतात त्यांना फोन करतात, त्याचे काही साईड इफेक्ट त्यांना होतात की नाही त्याची त्यांनी चौकशी करतात. कोणाला साईड इफेक्ट असतील तर त्याबद्दल त्यांना बोलवतात, त्यांना सांगतात, त्यांचं समुपदेशन करतात, त्यांना त्याच्याबद्दल ट्रीटमेंट केली जाते. आणि त्यांच्यानंतर 6 महिन्यानंतर आम्ही व्हायरल लोड टेस्टिंग करतो. जर पेशंटचं व्हायरल लोड टेस्टिंग जर 1000च्या खाली असेल कॉपीज पर मिनिट तर पेशंट एकदम हेल्दी असं म्हणलं जातं. तर समजा त्याचं व्हायरल लोड कमी असेल, त्याच्यापेक्षा जास्त असेल, तर त्यावेळेला पेशंटला आम्ही मग वेगळी थेरपी चालू करतो. तर त्याच्यामध्ये जर कोणाला HIV झाला त्याने काही घबरायचे कारण नाही, तुम्ही अत्यंत नॉर्मल लाईफ जगू शकता. आमच्याकडे काही HIV बाधित असे रुग्ण आहेत की ज्यांना त्यांच्या जन्मातच त्यांना म्हणजे त्यांच्या पॅरेंटला HIV असल्यामुळे त्यांना जन्मातच त्यांना HIV झाला होता. आणि त्याच्यामुळे ते मुलं अजून सध्या आता माझ्या काय उदाहरण त्यांचं वय वर्ष 30 आहे आणि 30व्या वर्षी पण ते अगदी छानपैकी आयुष्य जगतात, मस्त हेल्दी आहेत. त्याला पाहिल्यानंतर कोणी म्हणू शकता नाही की ह्यांना HIVचं बाधित आहे म्हणून. तर अशा तऱ्हेने कुठल्याही युवकास समजा जर अशी काय मला शंका असेल तर त्यांनी जवळच्या ICTC केंद्रात किंवा ART केंद्रामध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी आणि त्याच्यानंतर योग्य उपचार केला तर त्यांना काही भीतीचे कारण नाही. नक्कीच. आपण ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं. कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, आणि आज आपण बोलत आहोत उमेश घुगे सर आणि नवनाथ जाधव सरांसोबत. आजचा आपला चर्चेचा विषय आहे जागतिक युवा पंधरवडा. आणि ब्रेकवर जाण्याआधी आपल्याला युवांसमोर कुठली आव्हाने आहे, जसं की शिक्षण, रोजगार, आरोग्य, त्याबद्दल आपल्याला उमेश सरांनी माहिती दिली. त्यासोबतच पॅरेंटिंग म्हणजेच पालकांचा युवकांच्या भविष्यामध्ये काय वाटा असतो हे आपल्याला डॉक्टर नवनाथ जाधव सरांनी खूप सुंदर प्रकारे सांगितलं. उमेश सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या दृष्टीने आजच्या युवांची स्थिती काय आहे, काय सांगाल? मी याच्यामध्ये बोलू शकेल की युवकांच्या शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या सध्याच्या स्थितीचा आपण विचार केला तर आपल्याला मिश्र स्वरूपाचे असे चित्र दिसून येते, ज्यामध्ये काही क्षेत्रामध्ये आपल्याला सकारात्मक प्रगती दिसून येते तर काही क्षेत्रामध्ये आपल्याला आव्हाने युवकांसमोर अजूनही मोठ्या प्रमाणात आहेत असे दिसून येते. ज्यामध्ये सकारात्मक बाजू जर आपण बघितली तर उच्च शिक्षण घेणाऱ्या युवकांचे प्रमाण आपल्या मागील दशकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. तसेच इंटरनेट, ऑनलाईन कोर्सेस आणि ई लर्निंग प्लॅटफॉर्ममुळे जागतिक स्तरावरील ज्ञान सहजपणे युवकांना मिळत आहे. तसेच स्किल इंडिया, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणि विविध राज्यस्तरीय कौशल्य प्रशिक्षण प्रकल्पांमुळे रोजगाराभिमुख प्रशिक्षण संधी युवकांना वाढल्या आहेत. तसेच स्टार्टअप संस्कृती, फ्रीलान्सिंग आणि उद्योजकतेकडे युवकांचा कल वाढत चाललेला आहे. त्याचप्रमाणे ही सकारात्मक बाजू असेल तर त्याप्रमाणे अडचणी आणि मर्यादा देखील आहेत युवकांना. तर ज्यामध्ये अनेक ठिकाणी शैक्षणिक पातळी पुस्तकापुरती मर्यादित असून उद्योगातील प्रत्यक्ष कौशल्याशी विसंगत आहे. म्हणजे आपल्या शैक्षणिक सिलेबसमध्ये जे असतं ते आपल्या उद्योगामध्ये यूज होईल असं दिसून येत नाही. त्यानंतर नोकरी बाजारात लागणारी जी कौशल्य आहेत, जसे की डिजिटल टूल्स असतील, संवाद कौशल्य, समस्या सोडवण्यासाठी क्षमता अनेक विद्यार्थ्यांकडे नसल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात इंटरनेट व संसाधनांची मर्यादा असल्याने कौशल्य विकासाची गती त्या ठिकाणी कमी दिसून येते. तसेच अनेक युवकांना योग्य करिअर पर्याय आणि त्यासाठी लागणाऱ्या कौशल्याची माहिती व्यवस्थित मिळू शकत नाही. थोडक्यात असे आहे की आजचे युवक ज्ञानाच्या महासागरापर्यंत पोहोचू शकतात, पण त्या महासागरात योग्य कौशल्याचे मोती उचलून त्याचा वापर करण्यासाठी दिशा, मार्गदर्शन आणि दर्जेदार प्रशिक्षणाची गरज युवकांना आहे. नक्कीच. म्हणजे शिक्षण बरोबर आहे, पण अजून त्यात कौशल्य विकासाच्या दृष्टीने आपल्याला अजून बदल करणं गरजेचं आहे. नवनाथ सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की बऱ्याचदा युवकांना क्लिनिकल डिप्रेशन म्हणजेच अवसाद हे आजार होतं, ज्याच्यात आपण एक्झोजिनस आणि एंडोजिनस बघतोच. त्यासोबत त्याचे 8 सिम्पटम्स असतात. 8 पैकी जर 5 पॉझिटिव्ह आहे तर त्याला आपण क्लिनिकल डिप्रेशन म्हणतो, की फिलिंग हेल्पलेस, वर्थलेस, असे काही त्याचे सिम्पटम्स आहेत, लो मूड. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की क्लिनिकल डिप्रेशन हे जे काही आजार आहे त्याबद्दल उपचार घेणं तर गरजेचं आहेच, पण समजा ते आजार होऊ नये, ताणतणाव आपण लांब ठेवावा, यासाठी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल? अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे, स्पेशली युवकांसाठी. क्लिनिकल डिप्रेशनमध्ये तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की युवकांनी आपल्या जे स्वतःची जी क्षमता आहे ती जाणली पाहिजे. दुसरं होतं की स्पर्धा नको कोणाची आपल्याला. याने हे केलं मग मला पण टेस्ट करायचं, मला तिथे पोचायचं, ते स्पर्धा नको. स्पर्धेमध्ये मग ते रेस चालू होते, मग ते टेन्शन, स्ट्रेस, मला पण हे करायचं आहे, मला पण हे अचीव्ह करायचं आहे. तर या नको. आपली स्वतःची जी उपलब्ध साधनं आहेत, स्वतःची आपली जी आर्थिक स्थिती आहे घराची, किंवा आपली स्वतःची मानसिक स्थिती आहे, जी आपली स्वतःकडे जे कौशल्य आहे की त्याच्यानुसारच गेलं पाहिजे. जर आपण त्याच्यामध्ये समजा कसं होतं की ज्यावेळेला तुमच्याकडे तुमची संसाधने आणि तुमच्या अपेक्षा याची ज्यावेळेला घडी बिघडते त्यावेळेला टेन्शन झालं होतं. तुमची संसाधने तुमच्याकडे आहेत, तुमची मानसिक कुवत आहे, अभ्यास करायची कुवत आहे किंवा अचिव्हमेंट कुवत आहे, आपले एवढे पैसे आहेत, ते आहे, तर तुम्ही ते अचीव्ह करू शकता. पण तुमच्याकडे ते संसाधनं अवेलेबल नाही आहेत. म्हणजे फिजिकल असतील, मॉनिटरी असतील, किंवा मानसिक असतील, किंवा बुद्धीचे असतील, तुमच्याकडे नसतील. आणि तुम्ही जर त्याच्यासाठी तुम्ही जर तुम्हाला अचीव्ह करायचं आहे तर मग टेन्शन येणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जे आपल्याकडे आहे त्याचा एक आनंद घ्या, आहे त्याचा सुख माना, आणि पुढच्या गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा. त्यासाठी प्रयत्न करत राहा, पण त्यासाठी मला मिळालीच पाहिजे. आणि मी कसं मिळवू, मग मला
तर त्याच्यामध्ये तुम्ही जर स्ट्रेस निर्माण होणंच तुमच्यामध्ये. दुसरी गोष्ट आहे, सध्याच्या काळामध्ये इंटरनेटचा वापर फार जोरात सुरू आहे. आता तुम्ही बसल्या बसल्या अमेरिकेत काय चाललं आहे, कुठल्या डेव्हलपमेंटमध्ये नवीन टेस्ला कार आली, ड्रायव्हर विरहित कार आले, माझ्याकडे सुद्धा सायकल पण नाही आहे. म्हणजे असे जे मनात प्रश्न मुलांचे येतात त्यामध्ये, मग मला पण मी काय करावं, माझ्याकडे काय असायला पाहिजे. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःचं संसाधन बघायला पाहिजे, माझ्याकडे काय आहे, त्याचा भरपूर आनंद घ्या. तर तुमचं स्वास्थ्य चांगलं राहील. आणि याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रयत्न नाही करायला पाहिजेत. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीने पुढे जायला पाहिजे. बदल ही काळाची गरज आहे आणि बदलानुसार आपल्याला बदलायला पाहिजे, आपण पुढे जायला पाहिजे. पण आपली कुवत आणि आपली जी संसाधन आपल्याला अवेलेबल आहेत, आपली जी कुवत आणि आपल्या अपेक्षा याची ज्यावेळेला सांगड बसते त्यावेळेला कसलेही तुम्हाला मानसिक आजार होणार नाहीत. तर हे महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं टेन्शनचं कारण आहे. आणि डिजिटल जे मीडिया बघतो असतो, बऱ्याच वेळेला आपण ते बातम्या बघतो, फेक न्यूज येतात टी व्हीवरती आपल्याला. मग एखादा समाजाचा व्यक्ती असेल, एका धर्माचा असेल, एका जातीचा व्यक्ती असेल, त्याच्या जातीविरुद्ध त्याने एखादी न्यूज पाहिली त्याच्यावर, मग त्याला मला टेन्शन येतं, मी पण या जातीचा आहे, मी या समाजाचा आहे, या धर्माचा आहे, माझा धर्म खतऱ्यामध्ये आहे, हे खतऱ्यामध्ये आहे, तर त्याच्यावर टेन्शन वाढत जातं. तर ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की ते तुम्ही त्या खात्री करा प्रत्येक न्यूजची, खरंची खरंच खरी आहे का खोटी आहे का, कोणी जस्ट एक खोडसाळपणामुळे केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला तुम्ही यात इन्व्हॉल्व्ह झाला तर फार प्रॉब्लेम. दुसरं होतं की सध्या बऱ्याच वेळेला एक ते डिस्टन्स रिलेशनशिप सध्या चालू असतं. एक फेसबुकवरती मैत्री होते, फ्रेंड होतात ते म्हणजे, मग कोणी तर मलाच एक तर अनुभव सांगावासा वाटतो की माझ्या परिचयामधल्या एका व्यक्तीच्या याच्यात असं झालं की त्यांना एक अशीच फ्रेंडशिप झाली फेसबुकवरती. आणि मग त्या व्यक्तीने सांगितलं की मी इंडियामध्ये भेटायला येणार आहोत. ऑफकोर्स त्याचं सांगितलं मी लंडनला राहते म्हणून. आणि आल्यानंतर सांगितलं की ते फोन केला, अरे माझे एवढे पैसे अडकलेले आहेत, मला माझं सामान अडकलेले, मला एवढे पैसे भरल्याशिवाय मला माझं सामान सोडवता येत नाही, मला ऑनलाईन पैसे पाठवा. तर त्या व्यक्तीने ते पैसे पाठवले आणि नंतर ते फोनची वाट बघतो तर फोन काहीच नाही, म्हणजे बंद झाला. तर हे जे फ्रॉड्स आहेत ते अशा गोष्टीपासून, अशा प्रलोभनापासून जर आपण स्वतःला जर प्रवृत्त केलं तर तुमचं स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. तुम्हाला डिप्रेशन, अँझायटी अशा कुठले आजार होणार नाही. तर महत्त्वाचं म्हणजे आपले जे स्वतःची जी कुवत आहे, आपले संसाधन आहेत, त्याच्यावर लक्ष द्या, आहे त्याच्यामध्ये सुख म्हणा, आणि जास्त जे आपल्याला हवं ते मिळवायचा प्रयत्न करा. पण एक स्वकर्तृत्वाने, कष्टाने मिळवायचा प्रयत्न करा. कुठलीही गोष्ट जादूने मिळेल तर त्याच्यामध्ये आणि भविष्यवाणी आणि ते तुमच्या ह्याच्यावरती विश्वास ठेवला तर त्याच्यामध्ये तुम्हाला नैराश्य येण्याची शक्यता आहे आणि मग त्याच्यावर डिप्रेशन आणि सगळ्या आजाराची शक्यता आहे. नक्कीच. म्हणजे जेव्हा सोशल मीडिया आणि फोन नव्हतं तेव्हाच बरं होतं असं बऱ्याचदा वाटतं. सर, आपल्याला एक फोन येतोय. योगेश बोलतायत छत्रपती संभाजीनगरवरून. योगेशजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. बोला. प्रश्न विचारा. मुलांच्या आरोग्यावर मानसोपचार तज्ञ म्हणजे मोबाईलचा काय परिणाम होतो आणि त्यासाठी समुपदेशन केंद्र उभारण्यात सरकारी पातळीवर काही मदत होते का? नक्कीच, धन्यवाद. फोनचा ज्या वेळेला मुलांना आपण, महत्त्वाची मुद्दा म्हणजे की आपल्या मुलांना आपण त्या अशा गोष्टीपासून प्रवृत्त केलं पाहिजे, जास्तीत जास्त फोन वापरणं वगैरे. आता बऱ्याच वेळेला मी बघतो की लहान मूल रडत असतं, दूध पित नाही म्हणतात, तर त्याच्या हातात पॅरेंट तो मोबाईल ठेवतात आणि मग दूध पित असं खात असतं. इथून सुरुवात होते. तसं तर मुलांना समजा अशी समस्या झाली तर सरकारी इस्पितळामध्ये आपले मानसरोग तज्ज्ञ असतात. ते तुम्ही मुलांना तिथून घेऊन गेलात तर तिथे त्यांचा चांगला ते उपचार होऊ शकतो, त्यांचं काउन्सिलिंग होऊ शकतो, त्यांना इलाज होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये समजा एखाद्या मुलाची समस्या असेल तर घाबरायचं काही कारण नाही. आपण आपल्या सरकारी जवळच्या कुठल्याही सरकारी रुग्णालयात जा, तिथे मोफत उपचार होतात, मोफत औषधं मिळतात आणि मोफत समुपदेशन होतं. नक्कीच, धन्यवाद सर. पण बऱ्याचदा मी पण हे अनुभवलं आहे की लहान मुलांना जेव्हा आपण मोबाईल देतो किंवा ते मोबाईलमध्ये काही गोष्टी बघत असतात तर कुठली तरी ॲड किंवा काही अशा गोष्टी येतात जे खरं तर गरजेचे नसतात. आणि मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे मी काही केसेस असे पाहिले, पहिले जे मेन्सेस यायचे, मासिक पाळी यायची, ते 13-14 वर्षाला यायची, पण आत्ता 6-7 वर्षाला येते. हे अर्ली जे होण्याचं कारण आहे ते मला तरी वाटतं की मोबाईल आणि अशाच गोष्टीमुळे आहे. आपण ही चर्चा असंच पुढे नेणार, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांती. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत जागतिक युवा पंधरवडा या विषयावर. उमेश सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की HIV म्हणजेच हे जे आजार आहे यासाठी युवकांचा काय काम आहे, युवकांचा रोल काय आहे? HIV युवकांचा खूप मोठा रोल आहे आणि युवक हा खूप मोठा घटक आहे HIV मध्ये. कारण आपण ज्याप्रमाणे बघतो भारतामध्ये जेवढे HIV पॉझिटिव्ह पेशंट आहेत त्यामध्ये युवकांचा नंबर सगळ्यात मोठा आहे, म्हणजे ज्यामध्ये 15 ते 40 वयोगटातील युवक मोठ्या प्रमाणात येतात. कारण हा युवक जो आहे तो सेक्शुअली ॲक्टिव्ह आहे, नवीन काहीतरी करण्याची त्यांची हे आहे आणि त्यामुळे सेक्शुअली ट्रान्समिटेड हा एक आजार असल्यामुळे HIV मध्ये युवक हे आपोआपच येतात. तर युवकांसाठी काम करणे खूप महत्त्वाचे आहे. युवकांना जागरूक करणे खूप गरजेचे आहे HIV या आजारापासून. आणि आत्ता असं झालं आहे की HIVला लोक इग्नोर करत चाललेले आहेत. म्हणजे त्याला थोडंसं HIV होतोय, सगळं माहिती आहे, परंतु त्याच्याकडे गांभीर्याने बघितलं जात नाही. तर त्यासाठीच नॅकोने जे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना आहे त्यांनी एक नवीन कॅम्पेन आत्ता मोहीम लॉन्च केलेली आहे ज्याचं नाव आहे इग्नोर नाही याद करो. म्हणजे त्याला दुर्लक्षित करू नका, परत एकदा त्याला लक्षात आणा की HIV हा अजूनही आहे आपल्या समाजामध्ये आणि त्याच्याबाबत स्टिग्मा आणि डिस्क्रिमिनेशन म्हणजे कलंक आणि भेदभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. हाच कलंक आणि भेदभाव युवकांमधून मिटविण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयामध्ये रेड रिबन क्लब या नावाने एक संघटना उभी करण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून कॉलेजमध्ये येणारा प्रत्येक तरुणाला HIV एड्स कसा होतो, कसा होत नाही आणि कशा प्रकारे त्याला आपण थांबवू शकतो तर याबाबत माहिती दिली जाते. वेगवेगळ्या माध्यमातून जसे स्पर्धा घेतली जाते, संवाद चर्चासत्र आयोजित केले जातात, त्यानंतर त्यांच्याकडून काही पोस्टर्स वगैरे बनवून घेतले जातात, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, त्यामधून HIV बाबतची माहिती पूर्ण महाविद्यालयामध्ये पोहोचवली जाते. पूर्ण भारतामध्ये सर्व महाविद्यालयांमध्ये रेड रिबन क्लब आहे, परंतु मुंबई युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आणि SNDT महिला विद्यापीठ यामध्ये NSS मध्ये जे 120 तास त्यांना कंप्लीट करायचे असतात विद्यार्थ्यांना, त्यामधले 40 तास हे प्रामुख्याने HIV एड्स या कार्यक्रमासाठी रेड रिबन क्लबसाठी दोन्ही महाविद्यालयांमध्ये अलॉट करण्यात आलेले आहेत. त्याचप्रकारे शाळांमध्ये जे किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम चालवला जातो मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेकडून, त्या किशोरवयीन शिक्षण कार्यक्रमामध्ये शिक्षकांना HIV एड्स, त्यानंतर चाइल्ड सेक्शुअल अब्यूज, सबस्टन्स अब्यूज, त्यानंतर लाईफ स्किल हे खूप महत्त्वाचं असं एक ट्रेनिंग मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेकडून सर्व शिक्षकांना दिले जातं. आणि यानंतर हे शिक्षक सर्व शाळांमध्ये जाऊन त्यांच्या शाळांमध्ये जाऊन युवकांबरोबर विद्यार्थ्यांसोबत हे सर्व सेशन्स घेत असतात. त्याचप्रकारे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना आणि मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेने मुंबईमधील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी एक नवीन मोहीम सुरू केली आहे जिचं नाव आहे IC इंटेन्सिफाईड कॅम्पेन. या माध्यमातून मुंबईतील स्लम भाग म्हणजे झोपडपट्टी विभागामधील जो कोणी युवक आहे किंवा जो काही सामान्य नागरिक आहे त्या नागरिकांपर्यंत घरोघरी जाऊन त्यांना HIV बाबत माहिती देणे, त्यानंतर त्याच्या सुविधेबद्दल, कुठे सुविधा उपलब्ध आहे, कुठे सर्व्हिसेस दिले जातात याबद्दल माहिती देते. त्यानंतर ग्रुप डिस्कशन घेणे असतील किंवा स्लममध्ये रॅली वगैरे प्रभात फेरी काढणं असेल, त्यानंतर बाईक रॅलीच्या माध्यमातून, सायकल रॅलीच्या माध्यमातून देखील जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तसेच युवकांचा सहभाग घेऊन मुंबईने प्रथमच म्हणजे याच्या आधी देखील फ्लॅशमॉब सादर केलेला आहे आणि मुंबईचा हा युनिक अशी एक ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यामधून फ्लॅशमॉब हा नृत्याच्या माध्यमातून HIV बाबतची अवेअरनेस, याच्याबाबतची जनजागृती ही प्रत्येक ठिकाणी करण्यात येत आहे. आणि या फ्लॅशमॉबला केंद्रीय स्तरावर केंद्रीय मंत्रिमंडळाने देखील याला ॲप्रिशिएट केलेलं आहे. तर अशा प्रकारे ही मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याकरिता 360 डिग्री आउटडोअर मीडिया म्हणजे रेल्वेच्या आतमध्ये जे LED स्क्रीन आहे त्याच्या माध्यमातून देखील HIVची जनजागृती करण्यात येत आहे.
त्यानंतर चित्रपटगृहांमध्ये HIV ची जनजागृती करण्यात येत आहे. त्यानंतर रेल्वेच्या वरती म्हणजे रेल्वेवरती आपण सर्व माहिती संदेश आपण HIV बाबतची लावत आहोत. बसवरती BST बसवरती. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात HIV बाबतची जनजागृती पूर्ण मुंबई शहरामध्ये ह्या 12 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये राबविली जाणार आहे IC इंटेन्सिफाईड कॅम्पेनच्या माध्यमातून. नक्कीच. नवनाथ सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की युवकांना आरोग्यदायी जीवनासाठी नक्की काय केलं पाहिजे? काय सांगाल? आरोग्यदायी जीवनासाठी युवकांनी एक तर पहिलं म्हणजे आरोग्य म्हटलं तर मानसिक आरोग्य आहे, शैक्षणिक आरोग्य तुमचं आहे, नंतर तुमचं आर्थिक आरोग्य आहे, तुमचं फिजिकल आरोग्य आहे. तर त्यासाठी फिजिकल आरोग्य म्हणजे एक चांगली झोप घेणं, व्यायाम करायला पाहिजे, त्यांनी योगा करायला पाहिजे, ध्यान साधना केली पाहिजे. तर ह्याच्यासाठी तुमचं फिजिकल आरोग्य चांगलं राहील. दुसरं, आता तुम्हाला सध्याचा या हाय प्रेशर ॲडव्हर्टाईजमध्ये सध्या जे जंक फूड जे खाल्लं जातं त्याच्यामध्ये तर तुम्ही जर तुम्ही जे कोल्ड्रिंक पिता, फ्रूट ज्यूस पिता, जे पॅक करतात ते तुम्ही वाचा, त्याच्यावर काय दिलेलं आहे ते. तुम्ही कुठलाही फ्रूट ज्यूस तुम्ही जर प्याल तर बघाल बाटलीवर लिहिलेलं असतं की त्याच्यामध्ये फ्रूट कंटेंट फक्त 15% असतं. तुम्ही जाऊन सुद्धा बाटली कोणी पण जाऊन बघा, आपल्याला 15-20%, 25% असतं. बाकी इथे ॲडेड काहीतरी मटेरियल असतं, त्याची शरीराला काही गरज नसते. तर ते महत्त्वाचं आहे की तुम्ही जंक फूड टाळा आणि हे ड्रिंक्स, कोल्ड्रिंक्स म्हणा, फ्रूट ज्यूस म्हणा, सगळ्या गोष्टी टाळा. तुम्हाला फ्रूट ज्यूस हवा, तुम्ही घरी येऊन स्वतः ते फ्रूटचा ज्यूस करून खा. फ्रूट्स खाणं सगळ्यात चांगलं. तुम्हाला 100% फ्रूट मिळतं त्यामध्ये. पण त्याच्यामध्ये फ्रूट ज्यूसमध्ये काय असतं ते तुम्ही बघा. आता जर तुमच्याकडे जवळपास बाटली असेल, तुम्ही स्वतः कुठल्याही फ्रूट ज्यूस कंपनीची बाटली बघा, त्याच्यामध्ये मी स्वतः वाजलेलं आहे, त्याच्यामध्ये किती कंटेंट फ्रूट ज्यूस असतो आणि किती कंटेंट बाकीच्या मटेरियल, त्याची गरज नाही. प्रिझर्वेटिव्ह असतात. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे ते केमिकल्स आहेत, त्याचा आपल्या शरीरावर थोडा मोठा परिणाम होत असतो. तर त्याच्यामुळे हे जंक फूड टाळा. आपल्या घरी बनणारं चांगलं फूड खा, जे जेवण घरी बनतात ते खा. त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील. दुसरी गोष्ट, चांगला अभ्यास करा, चांगले पुस्तकं वाचा. वाचन करणं फार महत्त्वाचं. सध्याच्या काळामध्ये वाचन फार पूर्णपणे बंद झालेलं आहे. आपण पूर्वी वर्तमानपत्र वाचायचो, त्याच्यामध्ये छोट्या गोष्टी असायच्या, लहानपणी पण ते गोष्टी वाचायचो. पूर्वी ते मासिक आहेत ती वाचायचो. सध्या वाचन बंद झालेलं आहे. आता आपल्याकडे मोठे चांगले लेखक होत गेलेले आहेत. मराठीमध्ये आहेत, इंग्रजीमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत. कोणी वाचत नाहीत. वाचलं ते त्यांचे विचार कळतील. त्यांच्या विचारामध्ये आपणही कुठेतरी त्याच्यासारखं काहीतरी करावं. मी अत्रे साहेब वाचलेले आहेत, पु ल देशपांडे वाचलेले आहेत, बरेच वाचलेले आहेत. तर त्यांचं आयुष्य आपल्याला एक स्फूर्ती तर प्रेरणा देतं आयुष्यामध्ये की आपण काहीतरी त्याच्यासारखं काहीतरी करावं म्हणून साठी. तर ते वाचायला हवं तुम्ही. आता सोशल मीडियाचा उपयोग करा, निश्चित गरज आहे तुम्हाला. सोशल मीडियाची गरज आहे तुम्हाला, मोबाईल इंटरनेटची 100% गरज आहे. पण त्याचा उपयोग कशासाठी करा? जगभरातली माहिती मिळण्यासाठी करा. तुम्ही ऑनलाईन कोर्सेस करण्यासाठी करा. कुठे तुम्ही जे काय समजा एखादं काही करत असाल त्याचं तुम्ही प्रसारित करण्यासाठी करा. त्याचा उपयोग बाकी गोष्टीसाठी फक्त करण्यात अर्थ नाही. म्हणजे सोशल मीडिया झालं आणि त्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे राखण्यासाठी आपल्याला मेहनत घेतली पाहिजे, हे आपल्याला सर सांगत होते. प्रेक्षको, विषय खूप मोठा आहे, प्रश्न खूप सारे आहेत, पण आज आपल्याला इथेच आपला निरोप घ्यावा लागेल. तर धन्यवाद उमेश सर, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. धन्यवाद नवनाथ सर, तुम्ही इथे येऊन आमचं खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू. पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार. धन्यवाद.